भगवान गरुडाने सांगितले की वैतरणी नदी कशी असते आणि ती कशी पार केली जाते. गरुड पुराणावर आधारित एक कथा, यमलोकाची यात्रा. महाराष्ट्रातील बेलापूर नावाच्या एका छोट्याशा गावात सोमदत्त नावाचे एक वृद्ध ब्राह्मण राहत होते. ते जन्मापासूनच अत्यंत धर्मपारायण होते. त्यांनी वेदांचे अध्ययन केले होते. यज्ञ हवन करण्यात ते पारंगत होते आणि आयुष्यभर त्यांनी पूजापाठ, दानधर्म आणि सत्कर्म हीच आपली दिनचर्या बनवली होती. त्यांचे संपूर्ण जीवन एका आदर्श ब्राह्मणाचे होते. शांत, विनम्र आणि करुणेने भरलेले. गावातील लोक त्यांचा खूप आदर करायचे. जेव्हा कोणी दुःखी असायचे तेव्हा ते सोमदत्त यांच्या दारात येत असत. ते केवळ धार्मिक सल्लाच देत नसत, तर शक्य होईल ती मदतही करत. वृद्धापकाळात त्यांचे जीवन पूर्णपणे भगवान विष्णूंच्या भक्तीत तल्लीन झाले होते. सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे आणि रामायण श्रवण करणे हेच त्यांचे जगणे बनले होते. एक दिवस सूर्याची पहिली किरणे आकाशात पसरली असतानाच सोमदत्त देवाची पूजा करत होते. ते देवाचे नाव घेत असताना त्यांच्या मुखातून नारायण हा शब्द बाहेर पडला. हा त्यांचा शेवटचा शब्द ठरला. काही क्षणातच त्यांचा आत्मा शरीरातून मुक्त झाला. शरीरातून बाहेर पडताच आत्म्याला एक वेगळाच हलकेपणा जाणवला. सर्वत्र एक शांत प्रकाश पसरला होता. आत्म्याने खाली पाहिले तेव्हा त्यांनी त्यांचे निर्जीव शरीर पाहिले आणि त्यांचे कुटुंबीय रडताना पाहिले. पण आत्म्याला आता कोणत्याही प्रकारचे मोहपाश उरले नव्हते. तो आपल्या कर्मफलाच्या प्रवासाला निघाला होता. जसा आत्मा वर उचलला गेला त्याला दोन दिव्य पुरुष दिसले. ते यमदूत होते, परंतु शास्त्रात पाप्यांसाठी वर्णन केल्याप्रमाणे ते भयावह किंवा रौद्र रूपात नव्हते. या यमदूतांच्या चेहऱ्यावर गांभीर्यासोबत एक दैवी तेज होते. त्यापैकी एक जण म्हणाला, ब्राह्मण श्रेष्ठ, आता तुम्हाला यमलोकाची यात्रा करायची आहे. तुम्ही घाबरू नका. हा मार्ग कठीण नक्कीच आहे, पण तुमचे पुण्य तुम्हाला मार्गदर्शन करेल. आत्म्याने शांतपणे मान हलवली आणि यात्रा सुरू झाली. आत्म्याला सर्वात प्रथम वैतरणी नदी पार करायची होती. काही वेळातच ते एका भयावह नदीच्या काठावर पोहोचले. काळी, घाणेरडी आणि असह्य दुर्गंधीने भरलेली हीच ती वैतरणी नदी होती. तिच्या लाटा रक्त, विष्ठा आणि मांसाच्या तुकड्यांनी भरलेल्या होत्या. नदीमध्ये अनेक आत्मे तडफडत होते. कोणी बुडत होते, तर कोणी मदतीसाठी हाक मारत होते, तर कोणी आपल्या कर्माचा पश्चाताप करत होते. सोमदत्तने यमदूतांना विचारले, मी तर आयुष्यभर धर्माचे पालन केले, मग मला या घाणेरड्या आणि भयानक ठिकाणाहून का जावे लागत आहे? यमदूत म्हणाले, हे पुण्यात्मा, ही वैतरणी नदी आहे. ही पार करणे प्रत्येक आत्म्यासाठी अनिवार्य आहे. परंतु केवळ तेच लोक ही नदी विनाकष्ट पार करू शकतात, ज्यांनी गोदान केले असेल, धर्मपूर्वक जीवन जगले असेल आणि देहत्यागाच्या वेळी भगवंताचे स्मरण केले असेल. सोमदत्तच्या मनात शांतता पसरली. त्यांनी आयुष्यात अनेक वेळा गोदान केले होते. त्याच वेळी नदीतून एक दिव्य गाय प्रकट झाली. तिचे शरीर सोनेरी प्रकाशाने चमकत होते आणि तिच्या डोळ्यात ममता आणि करुणेचा भाव होता. गाय म्हणाली, हे भक्ता, तू माझे दान केले होतेस. आता मी तुला ही वैतरणी नदी सुखरूप पार करून देईन. सोमदत्त गायीच्या पाठीवर बसले आणि गायीने त्यांना सहजपणे नदीच्या पलीकडे नेले. त्यांनी पाहिले की इतर आत्मे त्यांच्याकडे हेव्याने आणि आश्चर्याने पाहत होते. नदी पार करताच ते एका भव्य वास्तूच्या दरवाजापाशी पोहोचले. ते चित्रगुप्तांचे कार्यालय होते. विशाल दरवाजे, उंच छत आणि आत लाखो आत्म्यांच्या रांगा होत्या. यमदेवांसमोर एका विशाल सिंहासनावर चित्रगुप्त देव विराजमान होते. त्यांच्या हातात सोन्याचा कलम होता आणि समोर एक मोठा ग्रंथ उघडलेला होता. चित्रगुप्तांनी सोमदत्ताकडे पाहिले आणि म्हणाले, सोमदत्त, तू आयुष्यात अनेक पुण्यकर्म केली आहेस, दान, यज्ञ, सेवा आणि भक्ती. पण काही पापही तुझ्या हातून घडली आहेत. एकदा तू एका गरिबाचा तिरस्कार केला होतास, एकदा क्रोध केला होतास आणि कधी कधी अहंकारही दाखवला होतास. सोमदत्तने मान खाली घातली. चित्रगुप्त म्हणाले, परंतु तू विष्णूंच्या नावाचे स्मरण करीत जीवन जगलास आणि शेवटच्या क्षणी नारायण असा उच्चार केलास.
हे तुझ्या सर्व पापांचे प्रायश्चित्त आहे. आणि मग निर्णय झाला, सोमदत्ताला नरकात पाठवले जाणार नाही, ते स्वर्गाचे अधिकारी आहेत. परंतु त्यांना यमपुरीचे दर्शन नक्कीच घडवले जाईल, जेणेकरून त्यांना कळावे की देहत्यागानंतरचा प्रवास किती कठीण असू शकतो. त्यानंतर सोमदत्तला एका विशेष रथात बसवून यमपुरीकडे नेण्यात आले. रथ आकाशात उडत होता आणि खाली भयानक दृश्य दिसत होती. त्यांनी पाहिले, काही आत्म्यांना उकळत्या तेलाच्या कढईत टाकले जात होते, तर काहींना काट्यावर फेकले जात होते, तर काहींना असंख्य पीडा आणि यातना देत होते, तर काहींना साखळदंडाने बांधून खेचून नेत होते, काहींना तहानेने व्याकुळ होईपर्यंत फिरवत होते, तर काहींना असंख्य काट्यांवरून चालून नेत होते. सोमदत्तचे डोळे करुणेने भरून आले. त्यांनी यमदूतांना विचारले, हे दृश्य खूप कष्टदायक आहे. कोणी या यातनांपासून वाचू शकतो का? यमदूत म्हणाले, हो. जो आयुष्य धर्म, करुणा आणि भक्तीने जगतो, जो गरुड पुराण वाचतो आणि त्याचे पालन करतो, तो या यातनांपासून मुक्त राहतो. तुला हे ज्ञान यासाठी दिले जात आहे, जेणेकरून तू हा संदेश पुढे पोहोचू शकशील. शेवटी रथ एका दिव्य प्रकाशाकडे सरकला. दुरूनच भजन कीर्तनाचा आवाज येऊ लागला. स्वर्गीय सुगंध, फुलांचा वर्षाव आणि शांत वातावरण, हे सर्व विष्णुधामाचे लक्षण होते. एका द्वारावर 2 दिव्य द्वारपाल उभे होते. त्यापैकी एक म्हणाला, ब्राह्मण श्रेष्ठ, तुमचे स्वागत आहे. तुम्ही धर्म, दया आणि भक्तीच्या मार्गावर चाललात. आता तुम्ही भगवान विष्णूंच्या धामात प्रवेश करू शकता. सोमदत्ताने यमदूतांकडे पाहिले आणि हात जोडून म्हणाले, माझी अशी इच्छा आहे की माझे वंशज आणि सर्व लोकांनी धर्माच्या मार्गावर चालावे आणि या यात्रेचे सत्य सर्वांना समजावे. तेव्हा द्वार उघडले आणि सोमदत्त आत्मरूपाने भगवान विष्णूंच्या चरणी विलीन झाले. यातून असा बोध मिळतो, गरुड पुराण हे केवळ देहत्यागाची रहस्य उलगडत नाही, तर ते जीवनाचेही मार्गदर्शन करते. हे शिकवते की देहत्याग म्हणजे अंत नाही, तर एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे, म्हणजेच आत्म्याच्या प्रवासाची, त्यांच्या कर्माची परीक्षा आणि शेवटी मोक्षप्राप्ती. सोमदत्ताची कथा आपल्याला शिकवते की जर आपण आयुष्यात खऱ्या अर्थाने धर्म, करुणा, भक्ती आणि सेवेचे पालन केले, तर देहत्यागानंतरचा मार्ग भयावह नसून दिव्य असू शकतो. ही कथा प्रत्येक मनुष्याला एक प्रेरणा देते की जीवन केवळ उपभोगासाठी नाही, तर मोक्षाच्या दिशेने असलेला एक सतत प्रयत्न आहे आणि या प्रयत्नात गरुड पुराण एक अमूल्य मार्गदर्शक आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.